नमस्कार, रोखोकच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत। आपण चर्चा करतोय की उत्तर महाराष्ट्रात कोण उमेदवार असतील, कोण इच्छुक आहेत आणि त्यातली कोणाची बाजू आत्ताच्या घडीला वरचढ आहे। आमचे प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख योगेश खरे आपल्या सोबत आहेत, त्यांचं स्वागत। त्यांच्याच बरोबर आता आपल्याला स्क्रीनवर दिसतात नितेश महाजन मराठवाड्यातून आपलं प्रतिनिधित्व करतात आणि जितेंद्र शिंगाडे विदर्भात आपलं प्रतिनिधित्व करतात। या दोघांनीही या आधीच्या भागांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याची माहिती दिलेली आहे। आता आपण उत्तर महाराष्ट्राची चर्चा सुरू करतोय। योगेश खरे, स्वागत आपलं चर्चेत। नाशिकच्या बाबतीतली चर्चा उत्तर महाराष्ट्राच्या संदर्भातली अनिवार्य आहे आणि त्याचा संदर्भातला प्रश्नही असा आहे की भुजबळ घराण्यातलं नक्की कोण उभं राहणार। पण तत्पूर्वी एकदा आपण पटकन स्क्रीनवर पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्राची स्थिती काय आहे, कोण कुठे इच्छुक आहे। सर्वप्रथम नाशिक, हेमंत गोडसे विद्यमान खासदार, विजय करंजकर शिवसेना, छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस। यानंतर पुढची नावं आपल्या स्क्रीनवर आली आहेत। संभाव्य उमेदवार कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या मतदारसंघातले आहेत? दिंडोरीचे आहेत हरिश्चंद्र चव्हाण भारतीय जनता पार्टी, धनराज महाले राष्ट्रवादी काँग्रेस। यानंतरचा मतदारसंघ स्क्रीनवर येतोय जळगाव मधून एटी पाटील भारतीय जनता पार्टीचे आमदार विद्यमान आहेत, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते कदाचित उमेदवारी नाकारू शकतात। अशा वेळेला भाजपा प्रकाश पाटील यांचा विचार करू शकते किंवा खडसे साहेब स्मिता वाघ यांचं नाव पुढे करू शकतात। यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि घरकुल घोटाळ्यातले एक आरोपी यांचं नावही येऊ शकतं। रावेर मतदारसंघ, रावेर मतदारसंघात आता रक्षा खडसे विद्यमान खासदार आहेत, त्या पुन्हा रिपीट होऊ शकतात की त्यांच्याच ऐवजी जर बदलायचं असेल तर हरिभाऊ जावळे हे एक नाव चर्चेत येतंय। मात्र हे एकनाथ खडसेंना कितपत पटेल रुचेल आणि त्यावरून त्यांची धुसफूस पुन्हा सुरू होणार तर नाही ना, अशी चर्चा आहे। समोर अर्थात विरोधकांमध्ये जी नावं चर्चेत आहेत ती स्क्रीनवर आली आहेत बघा। रावेरची चर्चा चालली आहे, डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेस, शिरीष चौधरी काँग्रेस, मधुकरराव चौधरींचे सुपुत्र। याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण इच्छुक आहेत तेही पहा। रवींद्र पाटील, अरुण गुजराती आणि संतोष चौधरी। अरुण गुजराती हे विधानसभेचे माजी अध्यक्ष राहिले होते। आता आपल्या समोर नव्या मतदारसंघाची चर्चा होतीये, ती आहे धुळे। आता डॉक्टर सुभाष भामरे देशाचे संरक्षण राज्यमंत्री भारतीय जनता पार्टीकडून, रोहिदास पाटील महाराष्ट्राचे माजी मंत्री काँग्रेस, तसंच त्याबरोबरच काही इतरही नावं आहेत। तुषार शेवाळे हेही काँग्रेसमधून इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे मात्र अजून ठरत नाहीये। नंदुरबारची चर्चा आहे, डॉक्टर हिना गावित भारतीय जनता पार्टीकडून यंदाही उभे राहतील, तसंच के.सी. पडवी हे काँग्रेसमधून उभे राहतील अशी अपेक्षा आहे। आपण योगेश खरे यांच्या बरोबर चर्चा सुरुवात करतोय। उत्तर महाराष्ट्राची चर्चा मगाशी म्हटल्याप्रमाणे नाशिकपासून सुरू व्हायला हवी आणि स्वाभाविक प्रश्न नाशिककरांना पडलाय, नक्की नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभं कोण राहणार, थोरले भुजबळ की समीर भुजबळ? खरं म्हणजे नाशिकसह संपूर्ण राज्याला आणि संपूर्ण राजकारण्यांनाच प्रश्न पडलाय की इथून कोण उभं राहणार। इथली जर परिस्थिती बघितली तर सध्या भुजबळ कुटुंबियापैकी एक उभं राहणार असं भुजबळांनी म्हटलंय, पण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने मात्र छगन भुजबळ यांचं नाव पुढे केल्याचं बोललं जात आहे। दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी ज्यावेळेस कार्यकर्ता संवाद या ठिकाणी घेतलं, नाशिकमध्ये घेतला, त्यावेळेस त्यांनी सर्व नेतृत्व जे आहे ते छगन भुजबळांकडे आहे आणि त्यांना सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं सूचक वक्तव्य केलं। त्यामुळे यामध्ये नेमकं कोण उभं राहणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे। मात्र छगन भुजबळ यांचा जो कल आहे, त्यांनी जो चेंडू टाकलाय तो समीर भुजबळांच्या पारड्यात टाकलाय। त्यामुळे समीर भुजबळ, योगेश खरे, कारण काय असतं की भुजबळ साहेबांना मागच्याही वेळेला लढायचं नव्हतं, आत्ताही छगन भुजबळांना लढायचं नाहीये? खरं म्हणजे लोकसभेमध्ये जाण्यासाठी छगन भुजबळ कधीच उत्सुक राहिलेले नाहीत। त्यांना राज्याचं राजकारण जास्त मानवतं, त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही काही लपून राहिलेली नाही। त्यामुळे त्यांना अजूनही या ठिकाणी आपलं हे ध्येय
साध्य करायचं आहे. दुसऱ्या बाजूला राज्यातल्या राजकारणात त्यांचा जेवढी पकड आहे, जितकी पकड आहे ती पकड केंद्रात नाही आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची ते शक्य होणार नाही. त्यांची समता परिषद जसं काम जे असतं ते बाजूने सुरू असतं. तर त्यामुळे हे सर्व कारभार बघता आणि वेगवेगळे उद्योग बघता, त्यामुळे त्यांना राज्याचं राजकारण जास्त मानवतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी छगन भुजबळांना वेगवेगळे उद्योग बघता राज्याचं राजकारण मानवतंय. सेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत प्रश्न असा आहे की हेमंत गोडसे हे तसे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या विविध गटांपासून समान अंतर राखणारे आहेत, पण तरीही त्यांच्याविषयी एकवाक्यताही दिसत नाहीये आणि त्यांना सहज स्वीकार्यताही आत्ता दिसत नाहीये दुसऱ्या टर्मच्या वेळेला. खरं म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सहसा उमेदवार हा पुन्हा विजयी होत नाही अशी एक आख्यायिका आहे असं म्हणावं लागेल. कारण म्हणजे तसं एकदा भानुदास कवडेंच्या बाबतीत घडलेलं काँग्रेसचं ते पुन्हा एकदा या ठिकाणी विजयी होऊन आले होते, मात्र त्यानंतर कधी हे घडलेलं नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी की नाही असा प्रश्न अनेक जण या ठिकाणी उपस्थित करतात. मात्र हेमंत गोडसे यांनी जे मधल्या काळात जे काही काम केलेलं आहे त्यामुळे कदाचित त्यांनाच पुन्हा दिली जाऊ शकते. जर आपण आत्तापर्यंत बघितलं तर गेल्या वेळी हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांना जवळजवळ 1 ते 1.5 लाख मतांनी हरवलेलं होतं आणि पुन्हा हा सामना रंगावा ही इच्छा या ठिकाणी अनेकांची आहे. त्याच शिवसेनेची पण नक्कीच असावी. फक्त राष्ट्रवादी उमेदवार कोण देणार म्हणून या ठिकाणी हे सगळं थांबलेलं आहे. अगदी आता आपल्याला चर्चा करायची आहे योगेश खरे रावेर मतदारसंघाची आणि त्याचं कारण असं आहे की तिथे एक नवी माहिती समोर येते की रावेरमधून एकनाथ खडसेंनी उभं राहावं अशा स्वरूपाचाही विचार व्यक्त होऊ लागलेला आहे. खरं तर पक्षांनी अशा स्वरूपाचा बदल उमेदवारीतला आत्ता करावा का? रक्षा खडसे यांच्याऐवजी एकनाथ खडसे हा योग्य व्यक्तित्व म्हणून उमेदवार असू शकतात का? खरं म्हणजे रावेर मतदारसंघ यामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये एक जामनेर विधानसभा मतदारसंघ आहे जो आपण म्हणूया गिरीश महाजन यांचा येतो. या दोघांचं सख्य आणि वैर हे सगळ्या राज्याला ठाऊक आहे. त्यांच्यातली गटबाजीसुद्धा ठाऊक आहे आणि त्यामुळे एकूणच त्यांना त्यांचं जे त्यांच्याच मतदारसंघात गुंतवण्याचे प्रयत्न हे आत्तापर्यंत राहिलेले आहेत. यावेळी त्यांना केंद्रात पाठवल्यानंतर राज्यातलं जे काही त्यांचं आपण म्हणूया खडसेंचं उपद्रव मूल्य म्हणता येईल किंवा त्यांचं जे वर्चस्व होतं ते सुद्धा या ठिकाणी कमी करता येईल या दृष्टिकोनातून असा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय. मात्र रक्षा खडसे यांची बाजूसुद्धा यावेळेस बळकट अशी मानली जाते. त्यांनी जे काम केलेलं आहे ते सुद्धा चांगलं म्हटलं जात आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा विनवणी आहे की त्यांनाच तिकीट देण्यात यावं. अगदी. आणि जर समजा आपण विरोधकांची चर्चा करायची रावेरबाबत ठरवलं तर काँग्रेस की राष्ट्रवादी या 2 पक्षांमध्ये कोण त्या मतदारसंघात अंतिमरित्या आपला उमेदवार उतरवेल? रावेर लोकसभा मतदारसंघात जर आपण बघितलं तर आघाडीची परिस्थिती तशी बिकट आहे. उमेदवार कोण द्यावा, सक्षम उमेदवार असा या ठिकाणी नाही आहे. राष्ट्रवादीत एकमेकांमध्ये खूपच मारामाऱ्या आहेत. गटातटाचं राजकारण आहे. यात रवींद्र पाटील आहेत, अरुणभाई गुजराती आहेत, संतोष चौधरी आहेत. या तिघांचंही एकमेकांशी सख्य नाही आहे. त्यामुळे उमेदवार कोण द्यायचा, तिघांना मान्य असेल असा उमेदवार या ठिकाणी द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं ही जागा मागणी केलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर उल्हास पाटील हे प्रयत्न करतायत. गेल्या वेळी त्यांनी बंडखोरी करून या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे तेही या ठिकाणी उत्सुक दिसून येत आहेत. त्यामुळे आता नेमकं निर्णय काय घेतला जातो, आघाडीचा निर्णय काय, आघाडीच्या ज्यावेळेस मिटिंग होतील त्यावेळेस. योगेश एक जाता जाता प्रश्न आहे, अत्यंत थोडका वेळ आपल्या हातात उरलाय, त्यानिमित्तानं उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या गटाला म्हणजे युतीला आणि आघाडीला उमेदवार मिळताना अडचणी निर्माण होत आहेत? खरं म्हणजे तशी परिस्थिती आघाडीची जास्त आहे. आघाडीलाच उमेदवार मिळणं अवघड होतं आहे. कारण एकूण जी परिस्थिती आहे ती युतीचा बालेकिल्ला आपण उत्तर महाराष्ट्राकडे म्हणून बघू शकतो. संपूर्ण उमेदवार जितकेही खासदार आहेत ते सगळे भाजप आणि सेनेचेच आहेत. त्यामुळे पुन्हा आत्ताची जी लाट बघता यामध्ये वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीमध्ये अनेक जण एक पाऊल मागेच ठेवत आहेत. फार बरं झालं तुम्ही हा विषय काढला. त्या निमित्ताने एक पटकन छोटा प्रश्न विचारायचा मोह होतो. तो म्हणजे असा की शरद पवारांनी माघारीचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीतलेही बडे बडे नेते लोकसभा लढायला इच्छुक नाहीत असं कानावर येत आहे. खरं आहे. कारण एकूणच जी काही लाट आता या ठिकाणी आपल्याला दिसून येते स्ट्राईक नंतरची,
त्यामुळे कदाचित या ठिकाणी पराभव पत्करावा लागेल हे सगळ्यांनाच दिसतंय आणि पुन्हा पदरी पराभव नको आणि नंतर पुन्हा विधानसभा लढवण्याचं पातक पण नको. त्यामुळेच आत्ता या ठिकाणी प्रयत्न हे सगळे राष्ट्रवादीतून असेच दिसत आहेत की जेणेकरून लोकसभेमध्ये एक आपण म्हणूया सावध भूमिका प्रत्येकाची या ठिकाणी दिसून येते. उगाच धोंडा पाडून घेऊ नये असाच प्रयत्न या ठिकाणी दिसतो. अगदी योगेश, धन्यवाद या सगळ्या चर्चेच्यासाठी. आमचे तीनही प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल त्या तिघांचेही आभार. जितेंद्र शिंगाडे विदर्भातून, नितेश महाजन मराठवाड्यातून आणि उत्तर महाराष्ट्रातून योगेश खरे. आपण ही चर्चा इथे थांबवतोय, मात्र हा केवळ पहिला भाग इथे संपतोय. महाराष्ट्रात कोणाला उमेदवारी मिळू शकते या संदर्भातल्या झी 24 तासच्या विशेष रोखठोकचा. मात्र जाता जाता आपण झी 24 तासच्याच 24तास.com या वेबसाईटवर एक पोल केला. त्यानिमित्तानं काय माहिती समोर आली ते पाहणार आहोत. प्रश्न होता, राजकारणातील आयाराम गयाराम यांच्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होतो का? 92% लोक म्हणतात होय, अन्याय होतो. नाही म्हणणारी फक्त 8% माणसं आहेत. कुणाला उमेदवारी मिळते ते लवकरच स्पष्ट होईलच. मग त्यानंतर लढती कशा रंगत जातील हेही आम्ही तुमच्या समोर सविस्तरपणे बातम्यांच्या आणि खास कार्यक्रमांच्या माध्यमातून आणतच राहू. आत्ताच्या घडीला कोण इच्छुक आहेत याबद्दलचा पहिला भाग तो विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बाबतीत आपण पाहिलात. उद्या यानंतरचा पुढचा भाग महाराष्ट्रातल्या 24 लोकसभा मतदारसंघांबाबतचा आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा उद्याही रोखठोकचा विशेष भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद. आपण इथेच थांबतोय. आजच्या रोखठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.